या ठिकाणी आज सन्मान होतोय राजाराम गुप्ता, अनिल गुप्ता, संतोष मेघने, राकेश बिहारी। मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा, आपको भी आना है प्रेजेंटेशन बॉक्स में। मान्यवरांचा सन्मान। राजाराम गुप्ता, अनिल गुप्ता, संतोष मेघने, राकेश बिहारी या सर्वांचा सन्मान या मंचावरती केला जातोय। मामाने गेल्या 7 ते 8 दिवसामध्ये 300 पेक्षा जास्त मान्यवरांचा सन्मान केलेला आहे। फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त राजाराम गुप्ता साहब, अनिल गुप्ता साहब, संतोष मेघने, राकेश बिहारी, इनका सम्मान शॉल और एक खूबसूरत ट्रॉफी विजय मामा घरत इनके करकमल से। इस्माइल ओरा, बाबे जंगम, मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा, आप भी आइए, आपका भी सम्मान करने वाले हैं। विजय मामा यांच्या शुभस्य सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। अनिल गुप्ता, संतोष मेघने, राकेश बिहारी, राजाराम गुप्ता, यानंतर इस्माइलजी ओरा साहब, बाबेजी जंगम, त्याचबरोबर नारायणजी घरत यांचाही सन्मान आपण करणार आहोत। मान्यवरांच्या स्वागतासाठी चेंडू आले सीमारेषा पार चौकार। इस्माइलजी ओरा, बाबेजी जंगम साहब का सम्मान हो रहा है। आदरणीय नारायण घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। सर थँक्यू सो मच। ओव्हर टू कॉम्बॉक्स। क्रॅश प्राईज होते मगाशी मायकल डिसूजा यांच्याकडून करण्यात आले होते आणि ते क्रॅश प्राईज दिले जाणार आहेत। खेळाडू आहेत प्रताप, सौरभ आणि चेतन याने जे षटकार लगावले होते प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस मायकल डिसूजा यांच्या माध्यमातून जे प्राईज लगावण्यात आलं होतं आणि त्यानंतर विकेटसाठी 200 रुपये विकेटसाठी जे प्राइज होतं ते सुद्धा दिले जाणार। प्रतापला ज्याने 2 विकेट मिळवल्या, प्राइज लागल्यानंतर 1 विकेट गौतमने सुद्धा घेतली होती, त्याबद्दल त्यांना सुद्धा ते बक्षीस दिले जाईल। संतोष इंजोरे, चला प्रताप या, सगळ्यांचं एकत्रित घेतलं तरी बरं होईल। लगातार 6 चेंडू 6 षटकार मायकल डिसूजा यांच्याकडून 6000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे। प्रफुल्ल आणि जश, सौरभ, गौतम आणि प्रताप यांच्याकडनं यांच्यासाठी आता हे पारितोषिक आहे। मायकल डिसूजा यांच्याकडनं हे पारितोषिक आहे। हे सर्व पारितोषिक आता प्रतापला दिले जाते। ढोलकी अत्यंत महत्त्वाची आहे, ढोलकीशिवाय लावणी नाही आणि पराक्रमाशिवाय पोबाडा नाही आणि प्रतापशिवाय खेळायला मजा नाही। क्या बात आहे, काय या ठिकाणी कामगिरी केली मायकल डिसूजा यांच्याकडे पारितोषिक दिले गेलेले आहे। ओटी कॉम्बॉक्स। सलमानच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी जेम्स बॉन्ड राय वर्सेस क्रियांश लेन कारभार आणि आमच्या साथीने समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेला सर जोडले जात आहेत। तुकाराम सर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत। 16 वरती 1 पहिलं षटक संपलं। जयेशने पहिले 2 डॉट केल्यानंतर 1 षटकार लगावला। जयेश सजवालचा तो षटकार
त्यानंतर त्याचं तंबूच्या दिशेने परतनं जश मैदानात आला आणि जशने चांगली बॅटिंग केली, एक चौकार एक षटकार दाखवला आणि प्रफुल वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेअर फ्रॉम राई मोठा फटक्याचा प्रयत्न. ओहो, प्रफुलचा अनुभव, प्रफुलची नजाकत आणि प्रफुलची ही पेशकश. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 6 चेंडू आणि 6 षटकार जर मारले तर मायकल डिसोजा यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि या मैदानावरती त्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. प्रफुल्लने षटकार लागवला. तुकाराम सर आमच्या साथीने आहेत. जेम्स बॉन्ड राई म्हटलं की आम्हाला 2017 आठवते. 2017 मध्ये याच मैदानावरती 50,000 ज्या वेळेला प्रथम पारितोषिक होतं त्यावेळेला या संघाने चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावलेलं होतं आणि ते जे वर्ष आहे ते राईसाठी गोल्डन इयर होतं. सर्वात जास्त यश त्या वर्षामध्ये त्याने पटकावले आणि तो संघ आता इथं खारबाव समोर खेळतोय आणि मागील 2 वर्षाचा खारबावचा ग्राफ हा काय कमी नाही आहे, तो सुद्धा वरच्या लेवलचा आहे. त्यामुळे या दोघांमधील ही मॅच बघण्यासारखी असणार आहे. प्रेक्षणीय जसं तुम्ही उल्लेख केला होता पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं खरी आपण या विजय मामा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. पंचांनी रेफर केलेला आहे, बाबा चॅलेंज केलेलं आहे. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर जेम्स बॉन्ड राई आणि दुसऱ्या बाजूला क्रियांश 333 या दोन संघादरम्यानचा मॅच 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. 23 धावा दापलकावरती आहेत. प्रफुल खेळतात 6 वरती, जश खेळतात 10 वरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा या मैदानावरती कदाचित 6 चेंडूवरती षटकार 6 येण्याची शक्यता आहे. म्हणजे एक वेळेला हवामानाचा अंदाज चुकेल पण तुमचा नाही चुकणार. त्याच्यामुळे बघूया जो अंदाज तुम्ही वर्तवलाय तो किती आपण होतोय. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स ओके, फेअर डिलिव्हरी त्याच्याकरता रिवाईज होईल तो डिसिजन. त्याच्यामुळे थोडंसं शफल केलं होतं ते देखील पंचांनी पाहिलं होतं. मॅच महत्त्वाचं आहे. एका बाजूला आपला मीरा भाईंदरचा संघ आहे जो राईचा संघ खेळतो आणि या भिवंडी पट्ट्यामध्ये म्हणजे खारबावचा संघ ज्याचा उल्लेख तुम्ही देखील केलाय. मी येणार आहे तुमच्या दिशेने करणं महत्त्वाची चर्चा आहे. मिस टाइम स्ट्रोक झाला, चेंडू बराच वेळा भेट राहिला, अक्षय स्वतः जातो गोलंदाजा आणि झेल टीमला जातोय. चर्चा इंटरेस्टिंग आहे. विकेट आलाय, गडी बाद जातोय. पहिला हात विकेट प्राप्त केलाय अक्षयनं. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आहे. विकेट मोठ्या खेळाडूची. प्रफुल्ल मैदाना बाहेर येत आहेत. जेम्स बॉन्ड राई संघाला मोठा धक्का लागतोय. अक्षयने मिळून दिला ब्रेक थ्रू आणि ब्रेक थ्रू का आला त्याच्या मागचं कारण आहे. डॉट आल्यानंतर षटकार आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास उंचावलेला होता, कॉन्फिडन्स वाढलेला होता, पण त्यानंतर आलेला डॉट हा मोठ्या फटक्यासाठी प्रवृत्त करणारा होता. तुम्हाला त्याने चॅलेंज केलं होतं की इथून हा डॉट आला म्हटल्यानंतर त्या डॉटला कव्हर करण्यासाठी मोठा फटका आणावा लागणार आहे आणि त्यासाठी चौथ्या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची वरची कडा, चेंडू मिसटाईम झाला आणि फलंदाज प्रफुल्ल बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 22 वरती दुसरा धक्का. जसं तुम्ही विश्लेषण केलं होतं कारण मागचा डॉट आल्यामध्ये वाढणारा दबाव तोही महत्त्वाचा आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि या मैदानावरती 5 षटकामध्ये किमान 75-80 धावा उभा करणं गरजेचं आहे. तो विचार कदाचित राईचा संघ करत होता पण अक्षयला आणण्यामागे उद्देश क्लिअर होता खारबाव संघाचा की आपल्याला विकेट पाहिजे. आणि विकेट कोणाची पाहिजे? प्रफुल अर्थात पप्पू मास्टरचे खेळाडू 40+ चांगल्या पद्धतीने खेळतात आणि नेहमीच म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही गोष्टी आपण जसं चर्चा करतोय ना, पप्पूवरती उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे. पंच इशारा जरूर करतील. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन ॲड होईल कारण प्रफुल्लनं चांगली कामगिरी मागच्या काही वर्षामध्ये केली. अगदी आपला क्रिकेटचा जो ग्राफ आहे ना, फलंदाज ग्राफ नेहमीच त्यानं वर ठेवलेला आहे. मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं बघा, उजव्या यष्टीच्या बाहेर होता, भरपूर बाहेर अगदी कडेवरती आणि व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धावा ॲड होतील. आणि तुमच्या मागील चर्चेला मी थोडंसं अजून पुढे नेलं आणि सांगेल प्रफुल्ल पाटील म्हटले की फेस ऑफ राई क्रिकेट, फेस ऑफ राई क्रिकेट असं सुद्धा त्यांना म्हणू शकतो. चला मैदानाच्या क्षणी जाऊयात. ओ यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू, बॅटची वरची कडा आणि जशच्या विकेटचा, जशच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद होतील. अजून एका विकेटचं पतन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आहे बघा. जशने कशा प्रकारचा प्रयत्न केला होता, थोडंसं दुरून खेळत होते, क्रीजचा वापर जरूर केला होता, परंतु आतमध्ये येणाऱ्या चेंडूला जितक्या फास्ट बॅट्समॅनने खेळलं तितक्याच चेंडूने आतमध्ये येत असताना गती कमी होती आणि यष्टिरक्षकाने आपलं कार्य पूर्ण करत असताना कोणती चूक केली नाही. फलंदाज बाद झालेत. आता त्याची जागा घेण्यासाठी अर्जुन
मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. आता या मधल्या फळीतील खेळाडूंवरची जबाबदारी वाढली आहे. मध्यंतर टॉप ऑर्डरने त्यांचं काम पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये काही प्रमाणामध्ये केलं होतं, पण आता त्या लगातार म्हणजे काही अंतराने पडलेल्या ज्या 3 विकेट आहेत त्या 3 विकेटनंतर मधल्या फळीची जबाबदारी वाढली आहे. आणि नेहमीच जबाबदारी सांभाळण्याचं कार्य सर्वात जास्त कोण करत असतं तर ती मधली फळी करत असते, कोणताही संघ असो. आणि त्यामुळे या मधल्या फळीवरती आलेली ही जबाबदारी जेम्स बॉन्ड राई संघाचे फलंदाज कशा प्रकारे पार पडतात ते बघावं लागणार आहे. शरीरापासून लांब टाळण्याचा प्रयत्न, चेंडूला यावेळेला फक्त दिशा दिली, चेंडू चालला दोघांच्या मधून कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेनिशी 26 2 षटकाचा खेळ संपला. 13ची सरासरी ठेवली आहे मागील 2 षटकामध्ये. 5 षटकांचा हा खेळ आहे. येऊया तिसऱ्या षटकामध्ये, परंतु त्या अगोदर ऐकूयात एक छोटीशी धून. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक, खेळ रंगती मैदानी आज थँक्यू. झाले. बघा 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि मागच्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आणि जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते म्हणजे 2 षटकामध्ये 26 धावा झाल्यात, पण कारभावचा संघ मागच्या 36 तासापासून क्रिकेट खेळतोय अगदी नॉनस्टॉप. म्हणजे 26 धावा दापलकावरती आहेत. आणि हे क्रिकेटचं वेळ असं आहे ज्यावेळेला डे नाईट. आणि आमच्या भरत मोरे आहेत ना मागच्या 48 तासापासून कॉमेंट्री करतात कारण डे नाईट त्यांनी देखील कॉमेंट्री केलेले आहेत. हे सगळं करावं लागतं. एकदा का क्रिकेट तुमच्या अंगामध्ये आलं ना, अगदी भिनलं ना, का मग काही करण्याची तयारी तुमची असते. मोहित अर्जुन ज्यावरती चर्चा बरेचशी आपण देखील चढलेली आहेत. मधली फळी मान महत्त्वाची आहेत. अगदी मिडल ऑर्डरला क्लिक होणं आवश्यक आहे. ज्या वेळेला तुम्हाला स्टार्ट मिळाला आहे, प्रति षटकामध्ये 13ची सरासरी प्रोजेक्टर स्कोअर पाहिला तर इथून 65 दिसेल, 65 दिसेल. फक्त त्या 65ला 75वरती कसं नेता येईल ते राई संघ बघेल आणि खारभाव संघ त्या 65ला 55 पर्यंत कसं आणता येईल त्याचा विचार खारभाव संघ करणार आहे. नाही, आता विचार दोन्ही बाजूने होत चाललाय. आता हा विचार कुठून होते माहिती आहे का? ज्यांच्या अंडात विचार नाही, विचारे आहे ना, ते सुद्धा जेवढा विचार नाही करत तेवढा विचार इथं या 2 संघांमधील आता मागे बसलेले प्रशंसक, त्यांचे पॅन्टर, मॅनेजर, संघमालक जे कोणी आहेत ते विचार करत असणार. पण मैदानाच्या कर्णधार सुद्धा एक वेगळा विचार करतोय, काहीतरी स्ट्रॅटेजी आखण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजना एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये निहालला पुन्हा एकदा आणलं गेलंय. निहाल बॉलिंग मार्कमध्ये तयार, 26/3. ओ षडप फुल काढण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर जो काठा बदललाय चेंडूने त्याला बघता मोहित बीट होत आहेत. डॉट येतोय. डॉट बॉल आलाय, थोडासा खाली राहिला बघा. आले होते पोझिशनमध्ये. खेळपट्टी अशी आहे ना, काही ठिकाणी अनइवन बाउन्स आहे, असं अगदी उसळी आहे आणि काही ठिकाणी थोडासा खाली राहतोय. आणि तोच मागचा चेंडू खाली राहिला होता. उजव्याच्या बाहेर कट करायचा होता. अगदी मन पहिलं या साईडला गेलं, त्या साईडला गेलं, पण शरीर नाही गेलं. शरीर थोडंसं दूर राहिलं. मोहित आणि अर्जुन, जसं तुम्ही उल्लेख केला होता, अर्जुन एक अष्टमैली खेळाडू आहे आणि तो रन आता करणार ना, ते स्वतःसाठी देखील करणार. अर्जुनला रन करावे लागतील, त्या स्वतःसाठी करावे लागतील. आणि रन केल्यानंतरच कम्फर्ट झोनमध्ये जाणार आहेत. समाधानकारक धावफलक जोपर्यंत नजरेसमोर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये लढण्यासाठी बळ नाही मिळणार. आणि त्यासाठी अर्जुन आणि मोहितचं चाललं. मोहित या वेळेला चेंडूला लेफ्ट केलाय, साऊ दिलाय, 2 डॉट नंतर वाईड आलाय आणि आता कुठेतरी दिलासा मिळालेला असणार आहे. थोडासा आराम. म्हणजे म्हणतात ना, मागील 2 चेंडू डॉट आल्यानंतर जे प्रेशर मोहितच्या वरती वाढलेलं होतं, जे टेन्शन आलं होतं, त्या टेन्शनमध्ये आता हा एक कॉन्ट्रीब्युशन देणारा वाईड आला, त्यामुळे थोडासा आराम मिळाला असणार आहे. पण निहाल मागील 2 चेंडूवरचा खेळ खूप चांगला राहिलाय, खूप चांगला. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा चेंडू आहे. काहीशी हरकत चेंडूमध्ये दिसते. म्हणजे टप्पा पडल्यानंतर मगाशी जसं खाली राहिला होता ना, इथे गती सुद्धा कमी होते. बघा टप्पा पडल्यानंतर कसा आरामात चेंडू निघून जातोय. मोहित बीट झालाय, 3 डॉट आलेत, 1 वाईड आलाय. फक्त एकच धावची वाईडच्या रूपाने आली आहे. त्यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा वरती असणार आहे. आणि त्याला कारण आहे, कारण थोडंसं साईड ॲम ॲक्शन आहे, समांतर हात येतो, रीड करणं कठीण आहे. थोडंसं रीड करणं कठीण. पहिलं पडलो फिर जडलो, रीड करणं आवश्यक आहे. हा जो हात येतोय ना, त्याला रीड करणं कठीण होते. बॅटच्या बाहेरली कडा फ्लाईंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण झाले. बरोबर बिहाइंड द विकेट पराग होते. परागनं चांगलं फील्ड केले गेले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण झाले. धापलकावरती नंतर टाकूया 28 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये 16 धावा केल्या होत्या आणि मागच्या 10 चेंडूवरती फक्त 12 धावा आल्या. फक्त 12 धावा. हे जी विभागणी केलेलं जे काही कॅल्क्युलेशन आहे, विभागणी केलेलं कॅल्क्युलेशन, त्याला जर का पुढे आपण बघायला म्हणजे 6 आणि 2 8 चेंडू अजून बाकी आहेत. आता ते 12 आणि त्याच्या अगोदरचे 16, त्यापेक्षा तुम्हाला हे येणाऱ्या 8मध्ये 20 दुरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. पण गोलंदाजाने सांगितलंय तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार बॉलवरती येण्यासाठी.
मतदाता कधी कधी बॉल तुमच्या जवळ येत नसतो ना, त्यावेळेला तुम्हाला बॉलवरती जाणं गरजेचं असतं आणि बॉलवरती इतके जवळ जावं लागतं की त्याची लाईन तुमच्या बरोबर बॅटच्या रडारमध्ये येणं गरजेची. ती नाही आली तर मोठा फटका नाही येत. डॉट आलाय, शेवटचा बॉल, लास्ट बॉल, इनसाइड आउट, चेंडूला पाठवलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एकच धाव, सिंगल येते. अर्जुनने सिंगल घेतली आहे. 3 षटकं संपली आहेत. 29 धावा धावपलकावरती आहेत आणि आता येणारे 12 चेंडूचा खेळ न सुद्धा शिल्लक असणार आहेत. एक छोटीशी धून आणि त्यानंतर वळत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा थँक्यू. चषक. विजय मामा चषक गाजतोय आणि लास्ट टाइमलाईन जर 15 चेंडू पाहिले ना तर कदाचित काही गोष्टी लक्षात येतील. पहिले 4 चेंडू चांगले होते, ज्या 4 चेंडूमध्ये तुम्ही 16 रन केल्या. नंतरचे जर बघितलं ना तर 12 जवळपास 14 चेंडूचा खेळ पाहिला ना, ज्याच्यामध्ये 2 रेड आहेत, डब्ल्यू आहेत आणि त्याच्यानंतर डॉट बॉल सिंगल आहे. ते कारण होतं, पहिला तुम्ही स्टार्ट चांगला केला, त्यानंतर विकेट गमावले, मागचं षटक देखील निहालला चांगला हाताळलो आणि कर्णधाराचं कौतुक, ज्या कदाचित त्या बॉलिंगवरती 16 केले होते त्याला पुन्हा एकदा दिले. त्यांना माहिती होतं निहालकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्याला तिसरं षटक हाताळण्याची संधी दिली गेली होती. धावा धापलकावरती 29 धावा धापलकावरती आहेत. अजून किमान 29 पाहिजे. ज्यावेळेला 5 षटकांचा सामना, टॉस झाला होता, बॅटिंग आली होती राईच्या संघाला, विचार केला होता जवळपास 65चा, 70चा, 75चा, पण आता प्लॅन रिवाईज करा. 29 धावा झाल्यात आणि जर एक आव्हान उभं करायचं, टार्गेट सेट करायचं, किमान अजून 29 धावा पाहिजे. 3 षटकांचा खेळ 29. नवीन गोलंदाज आदित्य बॉलिंग मार्कवरती आलाय आणि या साऱ्या चर्चेमध्ये 8 बॉल डॉट सुद्धा आलेत. 8 डॉट म्हणजे त्या 8 डॉटवरती जर सिंगल जरी आली असती तरी सुद्धा धावपलक 35-36 पार आरामात दिसलं असतं. 37 धावा तुम्हाला व्हिजिबल झाल्या असत्या या स्क्रीनवरती, पण तसं झालेलं नाहीये. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 मध्ये जर का 4-5 मोठे फटके येत आहेत तर त्याला सुद्धा भरवून काढता येऊ शकतं, कारण हा शहरी गट आहे आणि शहरी गट म्हटलं की सगळ्यांना अपेक्षा एकच आहे की इथं मोठ्या धावा दिसतील. मोठा धावपलक दिसेल इनसाइड आउट, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चुकी नाही. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये टिपला झेल, फलंदाज बाद, बाहुबली प्रणय त्या ठिकाणी होते, सूरज त्या ठिकाणी होते आणि त्याने टिपला झेल आणि महत्वाची विकेट. अर्जुन मैदानाबाहेर जातोय. मोठी विकेट आली आहे, गॉन. थँक्यू. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये सूरज होते. आता जसा उल्लेख केला सूरज पाटील म्हटलं तर खारभाऊचा अगदी बाहुबली, आणि बाहुबली या नावाने भरपूर प्रसिद्धी त्याला मिळाली. त्याला कारण आहे का त्याच्या बाहुमध्ये बळ आहे आणि ते बळ प्रत्येक वेळेला मॅचमध्ये त्याने दाखवले, म्हणून त्याला बाहुबली म्हटलं जातं. आदित्यनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. थोडंसं डिरेल जसं होते ना, एखादी गाडी बरोबर ऑन ट्रॅक चालू असते आणि मध्येच रुलावरनं घसरावी, अशी गाडी कदाचित जेम्स बॉन्ड राहायची इथे आल्यात. काय झालंय, जेम्स बॉन्ड म्हटलं का नॉट 7, आता 2-3 जेम्स बॉन्ड बाद झाल्यात, नवीन जेम्स बॉन्ड पाहिजे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल आदित्य. स्ट्राईक केलेला फलंदाज यश ऑन स्ट्राईक. उजव्याष्टीच्या बाहेर चेंडू पाहिलं, न्याहाळलं, सोडून दिलं तिथे. बरोबर पंचांनी सांगितले सोके आणि बघूया पंचाच्या याच्या दिशेने ते देखील झाल्यात. आता कहाणी आता तीच आहे की बाबा 50 धावा होतील का न होतील, ही सध्या सिच्युएशन मैदानावरती आहे. बघा, ज्या वेळेला चेंडू सोडला त्यावेळेला स्टान्स फलंदाज कुठे होता आणि त्यामुळे पंचाने स्पष्ट नकार दिला त्या वाईडसाठी. पुन्हा एकदा आदित्य तयार. डॉटची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा पावलं चुकलेले आहेत. पंचाने डेड बॉलचा इशारा दिला. 29वरती 4 आहेत. 4 खेळाडू बाद झालेत. मोहित आणि यश ही जोडी मैदानात. डॉटची संख्या वाढल्या कारणानं हे जे दडपण आहे ते जेम्स बॉन्ड राईवरती बनलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये येण्या अगोदर आता जी चर्चा चालू होती ना 60-70ची, तिला आता 50च्या आसपास, 50च्या वर ॲटलिस्ट 50+ धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला लढण्यासाठी आवश्यक बळ निर्माण होईल. बळ तयार होईल. चेंडून जावेत, मिस टाइम स्ट्रोक. सूरज सुंदर प्रयत्न, चांगला प्रयत्न होता सूरजचा, परंतु सूरज येत असताना जो हात चेंडू खाली आला होता त्याच्यामध्ये तितका आत्मविश्वास दिसला नाहीये. कॅच ड्रॉप झालाय आणि तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा धावून यशनं कंप्लीट केल्यात. मग काय घडलं होतं, आपण पुन्हा एकदा टॉप एज लागला होता, लॉंग ऑफला भरपूर दूर होते. सूरज धावत आले, अगदी शेवटच्या क्षणी हात टाकला. हो, बऱ्याच वेळा असं आपण ज्यावेळेला जातो ना मासे पकडायला, हात टाकला का मासा निघतो. आता इथे नाही निघालाय, हात टाकलाय पण हातातनं अलगत चेंडू निसटलाय. फुल टॉस बॉल, पहिल्यांदा चूक झाले, मिस्टेक झाले
आणि त्या चुकीला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. खराब लाईन लाईन खराब आणि त्या खराब लाईनला युटिलाइज करत असताना पाठवलंय बागडा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. हा आशेचा किरण आहे. या मॅचच्या मोमेंटमला ब्रेक करण्यासाठी अशा प्रकारचा फटका येणं गरजेचं होतं जेम्स ड्राईसाठी आणि तो फटका आलाय. गोलंदाज आदित्यने केलेली ही चूक रिकव्हर केली जाते की या चुकीलाच अस्त्र बनवलं जात आहे. यश पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या जातात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला इंटू द गॅप. वर रन्स मिड विकेटला टार्गेट करत असताना धक करत चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. जसं तुम्ही चांगला उल्लेख केला होता, तो जो षटकार होता ना तो मोमेंटमला शिफ्ट करणार होता. तो मोमेंटम गोलंदाजच्या दिशेने झाला होता. टायमर जवळपास संपत आलाय. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. धावा दाबालकवरती 41 41 6 4. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या बाजूने चेंडू चाललाय. अजून एक मोमेंटम शिफ्ट झालाय. या बाजूने त्या बाजूला गेलाय. अजून एक दिमागदार शानदार चौकार. थँक्यू. मी येतो तुमच्या दिशेने कारण 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाबालकवरती 45 आहेत. आणि तुम्ही जसं मोमेंटमचा उल्लेख केला ना, मोमेंटम आणि शिफ्ट कोणी केलाय? मोहितनं तो मोमेंटम शिफ्ट केला. 45 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ. तुमच्या दिशेने येताना मी ते सांगेल की बाबा प्रेडिक्शन काय असणार आहे. आता या 45ला उलट 54 करतील, 64 करतील का मध्ये कुठेतरी गाडी अडकली जाईल. नाही, ज्या वेळेला हे मोठे फटके येत होते त्याच्या अगोदर सगळ्यांच्या मनामध्ये होतं की 50 ॲटलीस्ट पार व्हाव्या. 5 षटकामध्ये 10ची सरासरी समोरच्या संघाला चेस करण्यासाठी मिळावी. पण जसे 3 मोठे फटके आलेत ना, 6 4 4, त्यानंतर ही कहाणी थोडीशी बदलली आहे. आता येतील मांगे मोर. 6 4 4 येतील मांगे मोर. म्हणजे त्यातून धावा पाहिजेत. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किमान 2-3 मोठे फटके आणि इथे 60-65 पार या धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जेम्स ड्राई करताना दिसणार आहे. त्याच्या समोर क्रियांश 11 3-3-8 खारबाव संघ काय कोणता पैंतरा आजमावेल हे बघावं लागणार आहे. जसं चांगला उल्लेख तुम्ही केलाय, दिल मागे मोर, मोर अँड मगेन मोर. खरं अपेक्षा वाढल्यात. मागच्या षटकामध्ये मागच्या 3 चेंडूवरती या रन आल्या, त्याने अपेक्षा वाढल्यात, एक्सपेक्टेशन वाढलेत. आणि एक्सपेक्टेशन वाढणं स्वाभाविक आहे. दिल मागे मोर, रन मागे मोर आणि डिमांड देखील आहे की अजून मोर रन यायला पाहिजे. मोहितच्या लगातार 3 षटकाराला सचिन जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 6 चेंडू 6 षटकाराला मायकल डिसोजा यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. चला, पैसा दोन्ही बाजू लागला. दोन्ही बाजू लागलाय आणि पैसा सहजासहजी येत नाहीयेत. माणूस सांगतो बाबा पैसा आला तर काहीतरी करेल. पैसा सांगतो पहिला तू काहीतरी कर, मग मी येतो. षटकार ठोका पैसा घ्या. षटकार की चौकार नाही झालाय. षटकार चौकाराच्या याच्यामध्ये हमला केला आणि हमला करताना आऊट झालेत. गडी बाद होतोय. विकेट काउंट. जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा करते दावा, नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय दावा, नवीन 10 लाखाचा बक्षीस लाखाचं बक्षीस लावणारी स्पर्धा, लाखाचं बक्षीस असणारी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, लाखो लोकांची मन जिंकणारी स्पर्धा. आणि पालघर जिल्ह्यातील नामवंत स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा नेहमीच उल्लेख होत आलाय. त्याप्रकारे आता जशी या स्पर्धेची हवा आहे तशी तुम्हाला धावांरूपी हवा जेम्स ड्राईला दाखवावी लागणार आहे. पण क्रियांश 3-3-8 खारबाव हा संघ विचार काय करतोय? ज्या हवेला तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न करतात त्याचा गतिरोधक म्हणून आम्ही काम करणं पसंत करणार आहे. नितेशने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि मागाशी म्हटलं ना, षटकार की चौकार नाही, तो चेंडू झाला बेकार जेम्स ड्राईसाठी. तो बेकार का झाला? कारण विकेट आली आहे. आता 5 बॉल बाकी असताना नवीन फलंदाज प्रिन्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. आतमध्ये येणारा चेंडू आणि त्या चेंडूला गॅदर जरूर यष्टक्षकाने केलंय. विकेट सॅक्रिफाईस करावे लागते. प्रिन्सला मैदानावरती येता बाहेर जावं लागतंय यशला स्ट्राईक देण्यासाठी. आणि त्या स्ट्राईक देताना आपण परतावा लागले. चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. कारण फुलटॉसवरती तुम्ही जर बाद झाला तर तुम्ही स्वतःला दोष देणार आणि तेच कदाचित मागच्या चेंडूवरती गेलं होतं.
विकेट आलाय. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्ट्राईक ज्याच्या जवळ द्यायचा आहे, ज्यानं षटकार टोकल्यात, चौका टोकल्यात आणि स्ट्राईक यशकडे आला. जो यश 16वरती बॅटिंग करतोय. शेवटचे 4 चेंडू आहेत. हितेश नॉन स्ट्राईक एंडला आहेत. नितेश, हितेश, यश असे त्रिकूड आहे. स्ट्रायकर एंडला यश ऑन स्ट्राईक. थोडेसे थांबलेत. तुम्ही जसं मागे उल्लेख केला होता की पावलं चुकली होती. बाबा चुकीचं पाऊल पडण्यापेक्षा थांबलेलं बरं. त्याच्यामुळे जशी पावलं चुकली तशी थांबल्यात. कारण येणार इंटरेस्टिंग आहे. आता ही 50ची पार वेस ओलांडणार की नाही ते चर्चा चालू आहे. 50 होणार की नाही. पुन्हा एकदा टॉप एज लागलाय. स्वतः गोलंदाज चालले. चेंडूच्या खाली जेल सुटलाय. जीवनदान लाभले. जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. यश 8वरती गेलतोय. संघाची धावसंख्या जेम्स बॉन्ड वाया राई संघ 47 सतीली सवाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्कोर आहे 47 वरती एखाद्या नवीन रस्त्यावरती चालत असताना वेगाने आपण जातो आणि मध्येच एखादा खड्डा येतो ना, जो माहिती नसताना आलेला खड्डा असतो, त्या प्रकारचा काहीसा गतिरोधक आहे. म्हणजे इथून 60-65ची चर्चा चालू असताना लगातार 2 विकेट आल्या, त्यानंतर 2 धावा आणि आता तो 50 साठीचा संघर्ष चालू आहे मैदानात. 47 वरती 7. यश वरती सर्वांच्या नजर आहेत. कॉन्ट्रीब्युशन 18 धावांचं यश. 6 चेंडू त्यानं फेस केल्यात. पण त्याच्यासमोर नितेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नितेशने केली आहे. नितेशने चांगली गोलंदाजी केली आहे. पण चांगल्या गोलंदाजीवरती चांगला प्रहार करणं ही चांगल्या खेळाडूची ओळख असते आणि ती ओळख दाखवत असताना यशच्या बॅटमधून येतोय धमाकेदार सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी स्लॉट मध्ये चेंडू तुम्ही दिला होता आणि समोर पार्किंग प्लॉट आहे, त्या दिशेने चेंडूला पाठवला. 53 धावा धापलकावरती ताकद दाखवायची होती, ती यशने देखील दाखवली आहेत. या षटकाचा खेळ पाहिला. जेव्हा त्याला स्ट्राईक आली, त्याला माहिती आहे मला स्ट्राईक आले, पण स्ट्राईक अशी वाया घालवायची नाहीये. एरियल रूटनं अगदी हवाई सफर केला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. अजून एक इंटरेस्टिंग चर्चा आहे, त्यावरती येऊया. स्कोरबोर्ड किती होईल? 53 धावा धापलकावरती 24 वरती बॅटिंग करतो यश. स्ट्रायकर एंडला आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता. अलॉंग द ग्राउंड जमीन लगेच चेंडू चाललाय. लॉंगाच्या रिझल्टमध्ये फील्ड केले. थ्रो आलाय. थ्रो नॉन स्ट्रायकर इन की स्ट्रायकर वरती थ्रो आलाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये पाहिलंय. हाय-फाय मॅच आहे. हाय-फाय क्वालिटीवाला मॅच आहे आणि 55 धावा धापलकावरती 55 आल्यानंतर आता बघा 5 षटकं संपायला सुद्धा पुढे येतात. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आपल्याला सांगणार आहे किती टार्गेट या मॅच मध्ये असेल. या अगोदर आपण बघितलं ग्रामीण गटामध्ये 2 संघ फायनल मध्ये येत असताना दिसले. त्याच्यामध्ये एकाचं नाव होतं जय बजरंग शिरगाव आणि दुसरा संघ होता त्रिशिका 11 वैतीपाडा. शहरी गटामध्ये सामन्याला सुरुवात झाल्याने त्याच्यामध्ये जी बॅलन्स मॅच होती, कोणता संघ सुपर 3 मध्ये येणार या चर्चेला उदाहरण आलं होतं आणि त्याचं उत्तर येणाऱ्या इनिंग मध्ये आपल्याला मिळणार आहे. 55 वरती 6. शेवटचा आणि अंतिम चेंडू कोणाच्या बाजूने झुकेल, कोणाच्या बाजूने जाईल. क्रियांश 338 खारगाव की जेम्स बॉन्ड राय नॉट 7 कोणाच्या बाजूने पाहूयात. लास्ट बॉल नितेश समोर यश नितेश मोठ्या पटकासाठी जात होते. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, पण मागचा गुडघा वाकून सुद्धा चेंडूच्या खाली नाहीत. याचा अर्थ चेंडूला अगोदर डेप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गतीमध्ये थलकसं परिवर्तन होतं. स्लोअर पण टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यामुळे इथे लेग बायची रूपाने आली. 1 धाव. अब तक 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते क्रियांश 338 खारबाव या संघासमोर जेम्स बॉन्ड राई नॉट 7 या संघाकडून. बॅटिंग कार्ड पडलं तर कदाचित लक्षात येईल. प्रफुल्लनं स्टार्ट केला होता जयेशनं, त्या चांगला स्टार्ट केला होता. 6 धावा त्यांच्या नावावरती. जयेशची 10 धावांची इनिंग. मोहित अर्जुन जास्त काही करू शकले नाही, पण यशची 9 चेंडूमध्ये 26 धावांची खेळीच होती. ही 5 षटकामध्ये त्यांना 56 पर्यंत प्रवास करून गेली. 4 एक्स्ट्राचा समावेश या इनिंगमध्ये मला. बॉलिंग पाहिली तर कदाचित लक्षात येईल. गोलंदाजी देखील त्याच धारदार. नेहालचं पहिलं षटक महागडं होतं 13 धावांचं, पण दुसऱ्या षटकामध्ये त्याने कमबॅक केलं. त्याने 2 षटकात आली. 19 धावा करताना 1 विकेट. अक्षयच्या नावावरती 2 विकेट, ज्यानं 10 धावा देताना 2 विकेट. 1 महागडं षटक आदित्यचं आणि नितेशचं शेवटचं षटक 10 धावांचं आलेत. आणि विकेट फॉलिंग 6, 22, 24, 29, 45 एकच पार्टनरशिप पाहिली. धावा आहे दापलकावरती 56. 57 धावांचा पाठलाग करायचा. पण रफ अँड टफ आहे. मीरा भाईंदर, भिवंडी, खारबाव, राई यामध्ये ही चुरशीची लढत होण्याची शक्यता, जसं तुम्ही उल्लेख केला होता ना, अंदाज त्याच दिशेने आहे. 30-57 2 गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळाल्या. बघा प्रफुल्लानी जर का जयेशच्या बॅटिंगवरती नजर टाकाल, त्यांनी 6 धावा केल्या होत्या. त्या 6 धावांमध्ये फक्त एका षटकाराचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी दोघांनी 3-3 बॉल डॉट केलेत. म्हणजे 1 षटक तर वरच्या 2 ओपनरने तिथे खराब केले होते. आणि त्यानंतर दुसरी जो पार्टनरशिपचा आपण उल्लेख केला, त्याच्यामध्ये पहिली पार्टनरशिप म्हणजे षटकारानंतर 6 ते 22 मधलं जे अंतर आहे, टोटल 16 धावांचं, ती पार्टनरशिप एक मोठी राहिली. त्या व्यतिरिक्त
दुसरी तिसरी चौथी विकेट जी आली आहे किंवा पाचवी विकेट जी आली आहे त्याच्यामध्ये दुहेरी अंकामधली पार्टनरशिप बनली नव्हती आणि हेच कारण राहिलं 60-70 ज्याचा आपण उल्लेख करत होता त्या 60-70 पर्यंत मॅच जाऊ का नाही शकली किंवा ही इनिंग किंवा हे धावफलक तितकं मोठं का नाही होऊ शकलं त्याचं कारण होतं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी दुहेरी अंकाच्या आतमध्ये झालेली पार्टनरशिप. पण हा खेळ आहे 57 धावांचं टार्गेट आहे. कारभावचा संघ फलंदाजीसाठी आता तयार होतोय. त्यांची टीम मिटिंग चालू आहे. जेम्स बॉन्ड राई संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल झालाय. तो आता 57 धावांना रोखण्यासाठीचा प्रयत्न करतोय. आता या प्रयत्नामध्ये धावांचा पाठलाग होईल की धावांचा बचाव होईल ही येणारी काळबेल सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 चा हा थरार. स्टेट युन विथ ढिका स्पोर्ट्स. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोन वरती तुकाराम मांगेले सर यांच्या साथीनं लिटल मास्टर कमेंटेटर प्रशांत आठवडे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करते दावा नवीन 10 लाख. खिलाड़ियों का स्वागत है विजय मामा चषक 2026 आप देख रहे हैं और फिलहाल ये जो मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है. क्रियांश 11 खरबाव बनाम जेम्स बॉन्ड राई, दो तगड़ी टीमें हैं. V24 फाउंडेशन एंड अग्रिसेना प्रेजेंट विजय मामा चषक 2026 का दोपहर का सत्र और फिलहाल 20 मिनट का समय आपको दिया जाएगा 4 ओवर कंप्लीट करने के लिए. 5 ओवर का ये मुकाबला. जो रेगुलर इंटरवल में विकेट करते ना तो दबाव तो बनता है. अभी चर्चा कर रहे थे कि स्कोर 60-70 के ऊपर जाना चाहिए था लेकिन विकेट का दबाव हमेशा होता है और वही हुआ. उस्मान आ गए. उस्मान आपका स्वागत. डिक्का स्पोर्ट 4 कैमरे का इस्तेमाल और उसके साथ ड्रोन व्यू और बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. सभी दर्शकों का स्वागत जो इस वक्त लाइव ये प्रतियोगिता देख रहे हैं. जो दर्शक तपस्या के इस खूबसूरत मैदान के ऊपर हैं उनका भी हम दिल के गहरे से स्वागत करेंगे. और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. गेंदबाज तैयार है. मैंडेटरी पावर प्ले का ओवर भी बहुत महत्वपूर्ण रहेगा. टूर्नामेंट के आयोजनकर्ता विजय मामा घरत कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ गए हैं. इससे पहले आपने भरत की आवाज़ सुनी थी तो तुकाराम मांगेले सर आपका स्वागत है. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता की विकेट गेल्यामुळे थोडंसं धावफलक खाली आलाय. हालाकी पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि त्याचा कॅल्क्युलेशन केलं होतं की बाबा 16 नंतर तिथून 65 पर्यंत होतील की नाही. पण तो धावफलक कमी आला. पण ठीक आहे, इतक्या धावा जमल्यात ना तितक्या लढू शकतात. दोन्ही टीम खुश आहेत. आता खारबावचा संघ विचार करतोय आपल्याला जितक्या धावांवरती रोखायचं होतं तिथपण आपण रोखले. राईच्या संघाला वाटतं आपल्याला जेवढ्या धावा करायच्या होत्या कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त अजून करायच्या होत्या पण तितक्या धावा आपण केलेल्या आहेत. त्याकरता टोटल असं बनलाय ना दोन्ही टीम खुश आहे पण चॅलेंजेबल आहेत. चॅलेंजेबल टोटल आहेत कारण दोन्हीकडे ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे. चांगले गोलंदाजीचा आपण विविधता जर पाहिली तर राईच्या टीमकडे आहे. तर सध्या इनफॉर्म फलंदाज मैदानावरती दाखवलं होतं अर्थात प्रणय पाटील कारभावचा वंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं तो आहे. समोर अक्षय पहिलं षटक हाताळण्यासाठी अर्जुन. पहिला चेंडू मिडलच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. मिडलला बीट करून पहिल्या चेंडूवरती चौकार. प्रणय पाटीलच्या बॅटमधनं पहिला चौकार. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करते. एक रन की पेनल्टी मिलेगी बल्लेबाजों के लिए. 7 दिन की ये कहानी अगर आपने होमवर्क नहीं किया ना तो आपको नुकसान तो होगा. 1 रन की पेनल्टी है. सही बात. ऑल साइड पर अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच मिड विकेट बॉर्डर के बाहर गेंद. गगनचुंबी सिक्सर. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या Thank you. अड्ड्यावर विजय मामा. या स्पर्धेची देखील हवा आहे आणि त्याच हवेच्या सदीनं हा षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला होता की मागच्या 7 दिवसामध्ये तुम्ही भरपूर क्रिकेट खेळलात. काही नियम अटी आहेत ते नियम अटी देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. धावा धापलकावरती येते 10. 1 धावाची पेनल्टी अर्थात यावी लागणार. टार्गेट आता थोडंसं मोठे जाईल आणि त्याचा देखील आपण चर्चा करणार आहोत. 1 चौकार 1 षटकात 1 षटक होऊ द्या मग त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा डिस्कशन करणार आहोत. कारण पेनल्टी ज्यावेळेला तुम्हाला
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पेनल्टी ज्यावेळेला तुम्हाला हॉकी आणि फुटबॉलमध्ये मिळतं ना त्यावेळेला तुम्ही खुश होता, कारण त्या पेनल्टीवरती पेनल्टी कॉर्नरवरती तुम्ही गोल करू शकता. इथे पेनल्टी लागले, कदाचित ती एक धाव कळीचा मुद्दा न ठरावा, ठीक आहे, कारण ती एक रन कदाचित कळीचा मुद्दा ठरू शकेल. स्कोर झालाय आता 1 वाढून 10, कारण 1 मायनस झालाय, त्याच्यामुळे आता 10 झाले. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है दायरे के अंदर. मैंडेटरी पावर प्ले ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. टाइमिंग अच्छा नहीं है, पुल करने की कोशिश. मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर की बात करें तो फिलहाल 11 रन है. वो वन रन जो है वो सिंगल जो है वो आपने माइनस किया है, तो स्कोर में ये सारी चीजें देख रहे. 1 रन माइनस स्कोर 11 पर नन. 11 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. विकेटच्या शोधामध्ये जर पाहिलं तर जेम्स बॉन्ड राई आहेत, त्यांना लवकर शोध संपवावा लागणार आहे. सर्चिंग वाला खेळ आहे, सर्चिंग करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, अगदी दूरवरनं खेळलाय. चेंडू चालाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. बल्लेबाज सफल हुए तो उसके बाद में फॉलो करने के लिए वाइड यॉर्कर आप डालना चाह रहे थे, तो ब्रह्मास्त्र का इस्तेमाल करने की जब आप कोशिश कर रहे हैं ना, तब जाकर ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद मिली है और उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. बने 15 पर खेल रहे. ये भी फुल टॉस ऑफ स्टंप के बाहर थी. इस बार बाहरी किनारा लगा, गेंद चली गई. थर्ड पैड पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है. 5 गेंदों का खेल है और स्कोर है कुल मिलाकर अगर देखें तो टोटल बन गया है 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा कंपॅरिझन जर केलं ना तर कदाचित लक्षात येईल. तिथे देखील अशी सुरुवात होती. सुरुवात बरोबर होती अगदी. तिथे 16, इथे 16. विजय मामा चषकाचा रंगलाय 16, जसं नेहमी तुम्ही बघतात ना. आणि बघण्यासाठी अख्खा गाव झालंय गोळा. फक्त एक गाव नाहीये, आजूबाजूच्या पंचक्रोशीतली लोक झालेत गोळा. या सामन्यावर त्यांचाही डोळा. काय होणार आहे, कारण आता क्रियांश 338 और दूसरी तरफ टीम की बात करें तो आज इस मुकाबले में जेम्स बॉन्ड राई खेल रहे. ये कंपैरिजन है. जेम्स बॉन्ड राई 16 for 1, क्रियांश डबल 333, वैसे 338 16 पर नन, तो ज़्यादा अंतर नहीं है. आफ्टर 1 over 16 पर नन, क्रियांश 11. इंटरेस्टिंग मुकाबला है और बीच मैदान पर जबरदस्त खेल. विजय मामा चषक 2026 10वां संस्करण V20 पर फाउंडेशन एंड अग्रिसेना प्रेजेंट विजय मामा चषक 2026 का अद्भुत खेल आप देख रहे हैं. बल्लेबाज की बात करें तो प्रणय 16 पर अच्छी पारी. तो कल सर इन्होंने बढ़िया बल्लेबाजी, 5 गेंदों में 16 रन बनाए हैं. लिमिटेड ओवर में क्या देखा जाता है, वो स्ट्राइक रेट इनका अच्छा है. आणि स्ट्राईक रेट असा आहे ना, म्हणजे नेहमीच प्रणयचा स्ट्राईक रेट याच पद्धतीनं जवळपास 200-250चा स्ट्राईक रेट नेहमीच खेळतात ते. आणि स्ट्राईकही करतात अगदी स्टँड आउट द ग्राउंड. समोर खेळला होता, क्षेत्ररक्षकाला डाव्या बाजूला फील्ड करतील. कारण प्रणयचा असा स्ट्राईक रेट राहिलेला आहे, म्हणजे 5 मध्ये 16 ना 300च्या आसपास स्ट्राईक रेट आहे. या स्ट्राईक रेटने खेळतात आणि कदाचित कारवाव टीमच्या यशाचं गमक आहे ना त्या 3-4 खेळाडूंवरती आहे. म्हणजे प्रत्येकाचं योगदान आहे. अक्षयची गोलंदाजी असतील, सूरजचं बाहुबलीचं योगदान, पण प्रणयच्या अवतीभोवती भरपूर या विनिंग ग्राफ राहिला आहे या टीमचा. तो जेम्स बॉन्ड राय ने भी अभ्यास किया हुआ है. इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा लगा. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे और थर्ड पर खिलाड़ी है. एक्स्ट्रा कवर से आवाज आ रही है भाई थ्रो कीजिए. लेकिन वो आराम से गेंद को फील्ड कर रहे हैं. उसके बाद में थ्रो किया गया. बल्लेबाजों ने इसका फायदा उठाया. अक्षय 2 पर खेल रहे, प्रणय 17 पर खेल रहे. स्कोर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर 18 रन बगैर किसी नुकसान के. आणि त्याला कारणही होते, जसं तुम्ही उल्लेख करता बाबा थ्रो करा. काय या छोट्या संधी आहेत. छोट्या संधी तुम्हाला छोट्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब्स करायच्या आहेत. या संधी तुम्हाला घ्यायच्या आहेत. मित्रांनो तिथे 1 विकेट मिळेल. फुल टॉस बॉल पायावरती गेले, आणि पायावरती आला का चेंडूला पाठवणार स्वेलेक, सीमारेषा पार, उत्तुंग असा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. तो करो सिर्फ आप टारगेट क्या करना चाह रहे हैं, बल्लेबाज को आउट करने का तरीका, विकल्प आपके पास क्या है वो ढूंढना पड़ेगा. 2 गेंदें ऑफ स्टंप के बाहर थी, उसके बाद में आप थोड़ा लेग स्टंप की तरफ चले गए. इसकी वजह थे खास करके बल्लेबाज जो है ना प्रणय छठी स्टंप की तरफ आए थे और वो 3 स्टंप दिखाई दे रहे थे. तो आप क्या कर रहे थे, वो मिडल स्टंप को टारगेट किया था, बल्लेबाज ने आपको टारगेट किया. फुल टॉस गेंद है और प्रणय जबरदस्त खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी करे 23 पर. नाही याला कारण आहे,
कारण याच्या अगोदर शप्पल केलं होतं, त्याने फॉलो केलं होतं ऑफस्टमच्या बाहेरनं, त्याला कव्हरच्या दिशेने खेळलं होतं. प्रणय पाटील असा फलंदाज आहे, ऑन अँड ऑफ दोन्ही बाजूला चांगला खेळतो. त्याच्यामुळे कदाचित ती द्विधा मनस्थिती गोलंदाजी आहे. म्हणजे तो विदिन द स्टंप जावं, आउटसाइड द ऑफ स्टंप जावं, या थोड्याशा डबल माइंडमध्ये गोलंदाजी करताना हा फुल टॉस बॉल हाताळला गेला असावा. लेकिन जोखिम भरा काम आपने किया. इससे पहले वो बाहरी किनारा भी लगा था और गेंद चली गई थी थर्ड मैन पर. अब जाकर ये मुकाबला देखे 24 रन बगैर किसी नुकसान के बाद दूसरा ओवर प्रगति पर 3 गेंदों का खेल हुआ है. 5 ओवर का ये मुकाबला, टारगेट 57 रनों का है. जयेश के इस ओवर की कहानी, 3 गेंदों में 8 रन, 1 सिक्सर 2 सिंगल. बल्लेबाज तय के रन पर बल्लेबाजी करने के लिए प्रणय. ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है. ये बहुत अच्छी गेंद थी, कंधों का सही इस्तेमाल किया और टप्पा खाने के बाद उछाल था. ये बेहतर लाइन और अच्छा फॉलो किया था जयेश ने. आणि तेच करावं लागणार आहे, करावं लागणार आहे. तर जसं इंस्टाग्रामवरती तुम्ही कोणाला फॉलो करता माहिती नाही, पण अशा मॅचमध्ये तुम्हाला बॅट्समनलाही फॉलो करावं लागणार. पाठलाग त्याचाही करावा लागणार आहे, कारण तो धावांचा पाठलाग करतोय. चेंडूच्या वेगात बदल केला तर शेवटच्या क्षणी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळली गेली होती. खराब फिल्डिंग झाले. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा दुसरे धाव. कॅज्युअल एफर्ट, अगदी साधारण प्रयत्न. असा साधारण प्रयत्न करू नका. कॅज्युअल एफर्ट केला तर बाई हा एफर्ट तुम्हाला स्पर्धेबाहेर या मॅच पासून दूर घेऊन जाईल. 1.5 षटकांचा खेळ. धावा धाबळकावरती येत्या 26-26. जेम्स बॉन्ड राय की बात करते तो तुकाराम सर, ये वो विकेट ढूंढ रहे हैं और इस वक्त पहले विकेट के लिए 26 रनों की साझेदारी. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. क्रियांश 3-3-8 के बल्लेबाज मैदान के अंदर. बढ़िया लाइन. जब ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी हुई तो बल्लेबाजी करना थोड़ा मुश्किल हुआ, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन है ना, आपको चौका दे सकती है, छक्का नहीं आएगा और वो एक बार अवसर भी मिल सकता है. तो फिलहाल बीमर के लिए टीवी एम्पायर की तरफ जाना पड़ेगा. ऑनफील्ड एम्पायर ने इशारा किया है. जयेश गेंदबाजी कर रहे हैं. कंट्रोल बहुत इंपॉर्टेंट है इस मुकाबले में. 57 रन आपको डिपेंड करने, विकेट की तलाश में आप हैं. 19 गेंदों में 31 रनों की जरूरत समीकरण है, लेकिन यहाँ से वो आंकड़े बदल भी सकते हैं, क्योंकि टीवी अंपायर खालिद भाई क्या इशारा करने वाले, क्या डिसीजन देने वाले हैं, क्या ये बीमर गेंद है या नहीं, वो देखा जाएगा. 26 रन स्कोरबोर्ड पर. जसं तुम्ही उल्लेख केला की याच्यानंतर आकडे थोडेसे बदलणार आहेत आणि नजरा देखील तिसऱ्या पंचाच्या दिशेनं लागल्यात का शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती हा योग्य पद्धतीने फेअर डिलिव्हरी आहे की नाही हे तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न जरूर करतात. हा मॅच थोडंसं आपण जर बघितलं तर थोडासा फसलाय, अडकलेला आहे अशा क्षणाला. शहरी विभागासाठी निश्चितच या ठिकाणी आता थोडाच वेळात रन रेट देखील चेक केला जाणार. त्यामुळे जे 2 संघ आहेत, गो टू 11 संघ, संतोष भुवन. येतो मी तुमच्याकडे, कारण डिसिजन देऊ द्या. समीकरण बदलते थोडंसं. 18 मध्ये हा बघा चेंडू थोडासा डीप होता, त्याकरता आपण फेअर डिलिव्हरीचा उल्लेख पंचांनी केलाय. संतोष भुवन आणि गो टू 11 संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचे. थोड्याच वेळात नेट रन रेट चेक केला जाणार आहे. 18 गेंदों में 30 रनों की जरूरत है. बहुत ही अच्छा मुकाबला बीच मैदान पर. 27 पर रन. क्रियांश इलियन की बात करें तो उनका विकेट नहीं गिरा है. एक विकेट की तलाश में जेम्स बॉन्ड राय है. बल्लेबाजों ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. बघा, ज्यावेळेला तुम्ही उल्लेख केला, नेट रन रेटचा उल्लेख केला, याचा अर्थ काय माहिती का, हा सामना जिंकायचा आहे. ते तर पहिलं ध्येय आहे, पण तो कसा जिंकायचा आहे तुम्हाला ठरवायचं आहे. त्याच्यामुळे तेही आहे, कारण ज्याचा फैसला तो नेट रन रेटवरती येणार ना, तो अगदी इंटरेस्टिंग असणार आहे या सामन्यामध्ये. वीरेंद्र सहवाग के अंदाज में ये मैच जीतना या धोनी के स्टाइल में. धोनी का मतलब क्या होता है, धोनी जो है ना मैच को करीब लेकर समाप्त करते हैं, और सहवाग साहब ना कुछ ओवर थोड़ा सा एक बार फिर अपने टीम के लिए बचाते हैं और उसके बाद में वो मुकाबला समाप्त होता है. एक बार फिर अपने बोरिंग पर गेंदबाज तैयार, ऑन साइड पर गेंद को पुल किया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, गेंद को नहीं रोक पाएंगे. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा दमदार चौका. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौका. दमदार चौथा. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, त्या चेंडूला थोडंसं शफल केलं. शफल घेऊन करताना मिड विकेटला जे क्षेत्र खाली होतं ते क्षेत्रामध्ये हा फटका केलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, प्रणय पाटील नेहमीच म्हणजे वीरेंद्र सहवाग स्टाईल बॅटिंग करतात, पण मॅचला फिनिश करणंही जाणतात. दोन्ही गोष्टी ते करणार आहेत. एंड अँड एंड 2 वेगळे शब्द आहेत, पण उच्चार एक आहे. एंड समाप्त करतो, अँड जोडतो. त्याच्यामुळे एंड अँड एंड या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. 31 धावा दाखल करते. पहिल्या चेंडूवरती चौकार. अजून एक फटका केला जरूर. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, आलाय चेंडूच्या खाली, त्यांना टिपलाय झेल. वार हल्ला प्रति हल्ला होत असता आणि प्रणय माघारी परतलाय आणि प्रणयनं
30 धावांचं योगदान देऊन पॅव्हलियनच्या दिशेने जातोय. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रणय की पारी समाप्त 12 गेंदों में 30 रन. और तुकरम सर ये मुकाबला थोड़ा बेहतर होना चाहिए, मतलब रोचक होना चाहिए. तो विकेट भी बहुत इंपॉर्टेंट था, वो विकेट आ गया. और आपने सही कहा था कि प्रणय के ऊपर दारोमदार होता है, बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं, लेकिन अगर एक खिलाड़ी के ऊपर ये निर्भर रहेंगे तो थोड़ी परेशानी. ये मेरे हिसाब से प्राइसफुल विकेट है और अर्जुन का निशाना सही था. परफेक्ट आहे. त्याला माहिती होतं की उजव्या शीच्या बाहेर वारंवार प्रयत्न करतात आणि तोच प्रयत्न करताना हा विकेट आलाय. काय हा जो विकेट आलाय हा जेम्स बॉन्ड राईससाठी अगदी अगदी म्हणजे जसं आपण थकतो दमतो त्यावेळेला घशाला कोरड पडते. मग एक ज्यावेळेला पाणी पितो ना त्यावेळेला थोडंसं आपल्या घशाला सुकावतो. कदाचित तो विकेट हा असावा, कारण जी बॅटिंग सध्या चालू होती 31 मध्ये 30 धावा प्रणयच्या नावावरती होत्या. म्हणजे योगदान फार मोठं होतं. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय करण ऑन स्ट्राईक. इम्पोर्टेंट मुकाबला करण अर्जुन, मजा आएगा. अर्जुन गेंदबाजी कर रहे, करण स्ट्राइकर एंड पर है. और ऑन साइड पर गेंद को खेला गया, लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. आएंगे करण अर्जुन आएंगे. अर्जुन के खिलाफ करण का यह जबरदस्त सिक्सर, गेंद बाउंड्री के बाहर और करण ने कहा जा बाउंड्री के बाहर जा. सिक्सर. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार जसं तुम्ही उल्लेख केला करण अर्जुन वाला सीन मधला आणि एक सीन होता बाबा, भाग अर्जुन भाग, आणि इथे भागमबाम चालले, थोडीशी भागमबाम देखील चालले. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. करण अर्जुन आलेत पण दोन्ही विपक्षमध्ये आहेत. करण एका बाजूला, अर्जुन दुसऱ्या बाजूला. अर्जुन प्रयत्न करतोय, करण त्याला प्रत्युत्तर देतोय. करण अर्जुन आहे, करण ज्याच्या नावामध्ये रन आहे, रन 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 मशीन करण. षटकार. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. फुल टॉस गेंद पर बेहतरीन स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया करण ने. करण बल्लेबाजी कर रहे, दे दनादन, दर्शकों का हो रहा है मनोरंजन. और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. डिका स्पोर्ट पर एक्शन रिप्ले आपने देखा, बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी, शानदार स्ट्रोक खेला था बल्लेबाज करण ने. 2 गेंदों पर 12 पर खेल रहे हैं और 2 छक्के जड़ चुके हैं, एक लॉन्ग ऑन पर और एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. फुल टॉस देंगे अर्जुन भाई तो आपका निशाना सही नहीं है. केवल नाम से बात नहीं बनती. नाम के साथ काम भी बड़ा होना चाहिए. 14 गेंदों में 14 चाहिए. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की याच्यावरती डोळा आहे, पण त्या अर्जुनाला फक्त त्या माशाचा डोळा दिसायचा. या अर्जुनाला तुम्हाला स्टंप पाहिजे, विकेट पाहिजे. अगदी ध्येयावरचं लक्ष ढळून देऊ नका. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. बॅट स्विंग जरूर झाली, प्लॅन मिस. पाठीमागे भरपूर रन झाल्यात. तिथे करण करतो पण मागे देखील रन झाल्यात. आणि ज्यावेळेला मॅच रंगलाय ना, म्हणजे क्रियांश 333 संघ खेळतोय, पण त्यांचे 12वे खेळाडू आहेत ना धनेश्वर, हे पण सपोर्ट करतात आपल्याला. भरपूर माहिती ते पण आपल्याला इनपुट देत राहतात, त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक आहे. बहुत सारे जो एक्स्ट्रा खिलाड़ी आते हैं ना वो अपने मोबाइल में बिजी होते हैं, लेकिन इनका काम बहुत अच्छा है. वो बता रहे कि मैदान के अंदर जो खिलाड़ी वो इनका रोल क्या है, क्या किरदार निभा सकते हैं, क्या टैलेंट इनके पास है. 44 रन 1 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छी गेंद. ये गेंद आपको डालनी थी, आपको स्टंप के अंदर नहीं आना था. ये अर्जुन भाई आपका निशाना सही है, लेकिन 2 ओवर की कहानी. अर्जुन 33 रन 1 विकेट महंगे साबित हुए हैं. 1 विकेट प्राप्त करने के तुकरम सर इन्होंने 33 रन खर्च किए हैं टाइम लेने के. पिछले 15 गेंदों की कहानी जो आपके स्क्रीन पर है, जिसमें 2 चौके हैं, 3 छक्के हैं, बहुत सारे सिंगल है. डॉट बॉल इतने ज़्यादा नहीं है, केवल 1 डॉट बॉल मुझे दिखाई दे रहा है. दो डॉट बॉल है, अभी एक आखिरी गेंद डॉट बॉल है. बाकी अगर देखें बेहतरीन बल्लेबाजी, जो टीम का टारगेट है, जो प्लान बना था उसके अनुसार क्रियांश ने बल्लेबाजी की है. बिलकुल आपने जैसे कहा बघा, चौकार आहे, षटकार आहे, तुम्ही जसा उल्लेख केला होता ना, डॉट बॉल कमी आहेत आणि विकेटही कमी आहे. तो रेड सिग्नल जर आला आता समोरच्याला, तो रेड अलार्म असणार आहे. आणि तो रेड कलर तुमच्या त्या लास्ट टाइमलाईन, ते 15 चेंडू दाखवले गेले सध्या डिका स्पोर्टनं, ते तिथे कुठेतरी दिसेनाशी आहेत, त्याच्यामुळे तिथे दिसणं गरजेचं आहे. प्रिन्स येतोय. संघाची जर थोडंसं आपण कॅल्क्युलेशन बघूया. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. करण 12 वरती खेळतोय, अक्षय 2 वरती खेळतोय, प्रिन्स वरती नजर आहेत, पण आव्हान फार मोठं आहे. पुन्हा एकदा गुडघ्याला वाकवलंय. करण रन मशीन त्याच करता म्हटलं होतं. करण बनतोय विजयाचं कारण.
अजून एक ठोकतोय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. मैदान के अंदर गजब की बल्लेबाजी कर रहे करण, और करण के बल्ले से रन आ रहे हैं. और इस वक्त अगर देखें तो बढ़िया बल्लेबाजी. ऑन साइड पर छक्कों का पाड़ा बोलते भाई इस वक्त बल्लेबाज करण. बल्लेबाज हो रहे दे दनादन, दर्शकों का हो रहा है मनोरंजन. 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं. पॉवर आहे आणि बरेच जण म्हणजे दानेश्वर आम्हाला माहिती द्या बाबा भिवंडीमध्ये पॉवर रेटिंग फलंदाज म्हणून त्याला म्हटलं जातं आणि त्याने दाखवलंय का पॉवर रेटिंग आहे. पॉवर रेटिंग फलंदाजी करताना पुन्हा एकदा टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेलेकच्या रिझनमध्ये जेल टिपला गेलाय. एक चांगली इनिंग, चांगली खेळी. 24 धावांची अगदी विजयाचं कारण बनणारी करणची इनिंग संपुष्टात आलेत. गडी बाद होतोय. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार ये विकेट. मुकाबला एक तरफा हुआ. इसकी वजह 400 का स्ट्राइक रेट करण का, और 24 रन बनाए. बहुत ही शानदार बल्लेबाजी. अब तक 56 विकेट के नुकसान पर क्रियांश 11 की टीम. क्रियांश ट्रिपल थ्री तो नहीं है, 333 है. और 338 की बात करें तो इस वक्त जीत की दहलीज पर है. और इस मैच को एक तरफा किसने बनाया? करण ने. वो 24 रन जो है ना, वो छक्के है ना, उसके कारण जेम्स बॉन्ड राई बैकफुट पर चली गई. नाही का 24चा आकडा परत येतो असं वाटतंय. V24 24 लाखाचं बक्षीस आणि 24 धावांची महत्वाची इनिंग. हा योगायोग आहे. जी हाँ. और ये मैच समाप्त करने वाला बहुत ही जबरदस्त विनिंग स्ट्रोक आदित्य के बल्ले से क्रियांश ने यह मुकाबला जीता. कंग्रॅच्युलेशन, वेल डन. और लाजवाब प्रदर्शन इस मुकाबले में आपका रहा है. आता फक्त जास्त वेळ न घेता गो टू 11 टीम, संतोष भुवन सर्व टीम या ठिकाणी व्यासपीठावरती येतील. मॅच समाप्त करायचं आहे आणि त्यामुळे लगेचच आपण बघणार आहोत टॉप 3. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थोडा नाही आहे, कारण आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये फक्त आपण ड्रॉ बघितलेला आहे, पण या स्पर्धेमध्ये ड्रॉ कुठेच नाही आहे. नेट रन रेट पाहिला जाईल. आपण पाहूया पहिल्यांदा आपण काय घडलंय जिथे